नमस्कार मंडळी. तर आज आपण काहीतरी नवीन स्पेशल ट्राय करणार आहोत. तर मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला कसं वाटलं. तर मी स्पंज घेतले आणि त्याच्याबरोबर 3 लेयर कट करून घेतले आणि माझ्या कस्टमरचा हा ऑलवेज फेवरेट फ्लेवर आहे चॉकलेट कॅडबरी आणि माझे रेग्युलर कस्टमर आहेत. आणि हे 3 लेयर करून प्रॉपर चॉकलेट कॅडबरीची फिलिंग करून घेतली आणि नंतरला प्रॉपर जी क्रम कोटिंग असते ती मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं 10 ते 15 मिनटं. त्यानंतरला पूर्ण व्हाईटमध्येच होता केक. तर मी जी विपिंग क्रीम असते ना आपली ती नोझलच्या बॅगमध्ये भरून मी क्रीम लावते, कारण की मला ते जरा जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि फिनिशिंग पण एकदम छान येते आणि पटकन केक होतो पहिली गोष्ट. आणि जेव्हा आपण डायरेक्ट अप्लाय करतो तर कसं ती प्रॉपर सगळीकडं यायला पाहिजे आणि पायपिंग बॅगमध्ये केलं तर कसं एकदाच फिरवलं की होऊन जातं. त्यानंतर तिला मी प्रॉपर फिनिशिंग केलं आणि कस्टमरला सेम हवं होतं, सेम जसं त्यांनी मला सांगितलेलं तसंच मी सेम बनवलं. आणि त्याच्यावरती म्हणजे तो प्लेन होता तरी पण मी जरा त्याच्यावरून जी आपली राऊंडची डिझाईन असते ती केली आणि मग नंतर जी बाजूची क्रीम होती बेसबोर्डला ती जी आपली डोमपट्टी असते ना त्याच्या साहाय्याने काढून घेतली आणि एकदम पहिलं समोरून बघून घ्यायचं की त्याचा जो आकार आहे तो सेम आला आहे ना. आणि मी परत एकदा क्रीम लावली कारण की जो आतला स्पंज होता ना तो दिसत होता. तर मी एकदम बरोबर चारी बाजूने लावून घेतलं आणि त्यानंतरला मी त्याला थोडी डिझाईन करून त्याला रेडी करायला घेतलं आणि थोडे बॉल्स वगैरेचं डेकोरेशन होतं तर मी तशाच पद्धतीने केलेलं. आणि तिने जो मला फोटो पाठवलेला ना तो प्लेनमध्ये होता, पण मी त्याला थोडंसं डिझाईन करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याच्यावरती जी आपली लाईट जाणार आहे ती जेव्हा लागेल तेव्हा ती एकदम छान दिसायला हवे. आणि इथे बघा काय गडबड झाली. ही मी लावायला गेले आणि जो लाईटीचा स्विच होता तो लागला डायरेक्ट त्याला. आणि मग नंतरला पण एवढं काय हायपर व्हायची गरज नाही. जर मी हा केक जर फ्रीजमध्ये ठेवला असता तर ही गोष्ट माझ्यासाठी जरा हार्ड झाली असती, कारण जेव्हा फ्रीजमध्ये केक सेट होतो त्यावेळेला डॅमेज झाल्यावरती खूप मुश्किल होतं सगळ्या गोष्टी करणं. पण मी काय लगेच रेडी करायला घेतला कारण की 12ला कस्टमरला केक द्यायचा होता आणि मी 11:30 वाजता करायला घेतला. तर मी लगेच परत जी आपली नाईफ असते ना त्याच्याने क्रीम अप्लाय करून घ्यायची सगळीकडून आणि जसं आपण पहिला फिरवलेलं तसं सगळं फिरवून घ्यायचं प्रॉपर. आणि लगेच म्हणजे हार्डली माझं 1 ते 2 मिनटामध्ये जसं होतं तसं केक प्रॉपर बनवून झाला. आणि माझ्या बाजूला माझी मामी होती, ती म्हणजे बघत होती मी कशी बनवते काय, आणि ती एवढी घाबरली ती खूप घाबरली कारण आणि माझ्यासाठी हे काय नव्हतं, नॉर्मलच होतं. त्यानंतरला जो हार्ट होता ना तो मी आपली तार असते ना त्या ताराला मी प्रॉपर हार्ट बनवून त्याच्यामध्ये जी लाईट होती ना ती मी बरोबर लावून घेतलेलं आणि ते मी रेकॉर्डिंग करायला मला नाही जमलं तर मी ते प्रॉपर लावून घेतलं. आणि जेव्हा आपण हार्ट केकमध्ये अप्लाय करू ना तेव्हा सीधा नाही अप्लाय करायचं कारण की मग तो स्टेबल नाही राहणार. आपल्याला थोडंसं क्रॉस करून ते करायचं. आणि तिने जो मला फोटो पाठवलेला ना त्याच्या म्हणजे असं केकच्या आतून ती थोडी लाईट होती तर मग मी थोडंसं लाईट म्हणजे लूज ठेवलेली जेणेकरून मग म्हणजे तसं सेम करता येईल मला. आणि मग नंतरला हे थोडं माझ्यासाठी हार्ड होतं कारण की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतच माझे 5 ते 10 मिनटं गेले, पण छान झालं. नंतर आपण जी डबल पट्टी असते ना त्याच्या साहाय्याने जे मेन स्विच असतं ना तिथे आपण लॉक करून घ्यायचं आणि कस्टमरला ते बटन दाखवून ठेवायचं. आणि त्यानंतरला त्याच्यावरती जे काही डेकोरेशन होतं बटरफ्लाय, गोल्डन व्हाईट स्पार्कल्स अँड ऑल तर त्या सगळ्या गोष्टी मी रेडी करायला घेतल्या. आणि नंतरला ही जी डबल पट्टी होतं ते लावून घेतलं. आणि डबल पट्टी जर तुम्ही नाही लावलं ना तर मग पूर्ण म्हणजे ती तार आपली ऑलरेडी केकच्या आत जाणार आहे तर ते म्हणजे ते आपण जेव्हा एखाद्याला देणार ट्रॅव्हलिंग करणार तर ते एक जागी स्टेबल पण नाही राहणार. जर डबल पट्टी लावली तर हे बघा ते निघणार नाही अजिबात. आणि त्यांना फक्त सांगायचं की ऑन ऑफ करायचं. आणि म्हणजे बटरफ्लाय होतं ते मी 2 ऑलरेडी काढूनच ठेवलेलं कारण की मी केक बनवायच्या आधी सगळ्या गोष्टी काढून ठेवते की त्याला काय काय लावायचे आहे. नंतर असं नको व्हायला की रेडी करायला घेतलं एक राहिलं तिकडे एक राहिलं इकडे. मग मी लगेच पटापट रेडी करून घेतला आणि मग कस्टमर स्वतः घ्यायला येणारच होते अर्ध्या तासाने. आणि हा बघा लाईट बंद केलं किती छान लुक वाटत होता. तुम्हाला पण आवडला ना. आणि ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला फोटो पाठवा तुम्ही ट्राय केलं तर. आणि छान वाटते आणि
काहीतरी नवीन वाटतं. आणि हे बघा केकच्या आत लाईट पण होती, तर म्हणजे एक भारी लुक वाटत होता. आणि तुम्हाला कसा वाटला लुक तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला हा केक एवढा आवडला ना की मी ह्याचे एवढे फोटो व्हिडिओ काढले असतील की विचारूच नका. खूप म्हणजे खूप काढले फोटो खूप. आणि तिला नाव हवं होतं वैशू आणि 18 असं हवा होता. तर मी फाउंडनी मी काढणार होती कारण की तेवढी जागा नव्हती आणि बाजूला बटरफ्लाय पण होतं. तर ती बोली जसं तुला वाटेल तसं तू कर. पण आणि मग नंतर त्यामध्ये मी रेडवाला हार्ट केला आणि खूप म्हणजे साधा सिंपल होता पण त्याचा लुक एवढा छान वाटत होता. खूप म्हणजे खूप छान वाटत होता. आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.